मित्रांनो, मुंबईसारख्या शहरामध्ये जेव्हा एखादी व्यक्ती विशेषतः सार्वजनिक सेवेत काम करणारी आपले कर्तव्य सोडून माणुसकी दाखवते तेव्हा ती घटना खास ठरते. ती केवळ एक बातमी राहत नाही तर समाजाला थांबून विचार करायला लावणारा क्षण बनते. अशाच एका छोट्याशा पण मनाला भिडणाऱ्या कृतीमुळे मुंबई पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. या घटनेनं अनेकांच्या डोळ्यात पाणी आणलं आहे तर अनेकांनी या व्यक्तीचं मनापासून कौतुक केलं आहे. सोशल मीडियावर या घटनेचे फोटो व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर केले जात आहे आणि धावपळीच्या आयुष्यात माणुसकीचा चांगला चेहरा समोर आला आहे. मुंबईतील खार परिसरात घडलेली ही घटना खार पोलीस ठाण्याच्या मार्शल स्क्वॉडमधील पोलीस शिपाई सुशील शिखरे हे नेहमीच्या ड्युटीवर असून त्या परिसरात फिरत असताना त्यावेळी त्यांच्या लक्षात आले की एक गजबजलेल्या फुटपाथवर एक लहान बाळ झोपलेले आहे. बाळासाठी लाकडी फळ्या आणि कापड वापरून एक तात्पुरता पाळणा तयार करण्यात आला आहे जो खूप असुरक्षित होता. आजूबाजूला वाहनांची गर्दी, लोकांची सततची ये जा, धूळ प्रदर्शन आणि बाळाच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होऊ शकतो हे दृश्य पाहून सुशील शिखरे अस्वस्थ झाले. त्यांनी तो सुरक्षित नसलेला पाळणा हलवला तेव्हा बाळाच्या आईला क्षणभर भीती वाटली की तिच्या बाळाला घेऊन जात आहे का. पण काही वेळातच शिखरे एक मजबूत तयार पाळणा घेऊन परत आले आणि त्यांनी आईला त्या माऊलीला समजावून सांगितले की बाळाला सुरक्षित झोप मिळावी म्हणून तेही व्यवस्था करत आहेत. मित्रांनो, आपण व्हिडिओमध्ये बघू शकताय सुशील शिखरे यांनी तो पाळणा शांतपणे उघडला. तो नीट लावताना आणि बाळाला त्या पाळण्यात अत्यंत काळजीपूर्वक ठेवत असताना दिसत आहे. आईच्या चेहऱ्यावर त्या क्षणी हास्य दिसत होते. तिला खूप बरं वाटत होतं. तिच्या चेहऱ्यावरून हे दिसत होतं. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात सकारात्मक प्रतिक्रिया येऊ लागल्या आहे. अनेकांनी याला खरी माणुसकी असे म्हटले आहे. आज पाहिलेला सगळ्यात सुंदर व्हिडिओ अशी प्रतिक्रिया एका युजरनं दिली आहे तर दुसऱ्याने म्हटलं आहे तुमचं हृदय तुमच्या बायसेप्स आणि ट्रायसेप्स या मोठं आहे अशा शब्दात कौतुक केले आहे. तर एकाने म्हटलं आहे भारताला अशाच पोलिसांची गरज आहे.